चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होतं? श्रीकृष्णांनी अर्जुनाला याचं उत्तर दिलं. तुम्ही बऱ्याचदा असं फील केलं असेल की जे लोक चांगले कर्म करतात ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जी वाईट कर्म करतात ते मात्र लोक आनंदाने आपलं जीवन जगत असतात. चांगले कर्म करणारेच का बरं चिंतेत असतात आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात? पण दुसरीकडे जी अधर्म करत असतात ती मात्र त्यांचं जीवन व्यवस्थित जगत असतात. तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नक्की मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्याचं उत्तर हे आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा आपण अर्जुनाच्या मनामध्ये कुठलीही दुविधा निर्माण झाली, कुठलाही प्रश्न निर्माण झाला की ते भगवान श्रीकृष्णाजवळ जात होते. एके वेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन त्यांना बोलले की मला एक प्रश्न पडला आहे आणि त्याचं मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. श्रीकृष्णाने विचारले, कोणता प्रश्न पडला आहे? अर्जुन बोलले, मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होतं आणि तेच वाईट लोक नेहमी आनंद दिसतात, हे उलट का असं? अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यावर श्रीकृष्ण हसले आणि ते बोलले, माणूस जसा विचार करतो ना तसं अनुभवतो, तसंच काही होतं नसतं. उलट अज्ञानतेमुळे तो खरी गोष्ट समजू शकत नाही. पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही आणि मग त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं ते आपण बघूया. श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले, पार्थ, मी तुला एक गोष्ट सांगतो, ऐक. ती गोष्ट ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते. प्रकृती प्रत्येकालाच त्याचा रस्ता निवडण्याची संधी देत असते. आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असते की माणसाने कुठला रस्ता निवडायचा. त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माचा रस्ता निवडायचा आहे. गोष्टीला सुरू करता श्रीकृष्ण बोलले, एका नगरामध्ये 2 पुरुष राहत होते. एक पुरुष व्यापारी होता. त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप जास्त महत्त्वाचे स्थान होते. तो पूजापाठ मन लावून करायचा, देवाची अर्चना करायचा, पूजा करायचा, देवाला खूप मानायचा. तो दररोज मंदिरात जायचा, दानधर्म करायचा, रोज देवाची पूजा करायचा. पण तेच दुसरीकडे दुसरा पुरुष मात्र उलट होता. तो रोज मंदिरात जायचा परंतु तेथे पूजा करत नव्हता. तो मंदिराच्या बाहेरील चपला चोरायचा. त्याला दानधर्मामध्ये काहीही घेणं देणं नव्हतं. तो फक्त आणि फक्त चपला चोरायला जायचा. काही दिवस असेच गेले. एक दिवस खूप जोरात पाऊस आला. त्यामुळे मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं. ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की ही चांगली संधी आहे मंदिरातले सगळे धन चोरण्यासाठी. आणि तो मनात असा विचारच करत राहतो की मला हे धन चोरायचं आहे. पुजारीची नजर चुकवून तो मंदिरातले सगळे धन चोरून पडून जातो. पण नेमकं त्याच वेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरामध्ये येते आणि त्याच वेळी मंदिराच्या पुजाऱ्याला वाटतं तो चोर आहे आणि चोर समजून तो ओरडू लागतो आणि तेथे लोक एकत्र जमतात आणि त्याला खूप मारतात. तिथून तो कसं तरी वाचतो आणि पडून जातो. पण पुढे जाऊन त्याचं नशीब त्याला साथ देत नाही. तो एका गाडीला धडकतो आणि जखमी होतो. मग तो व्यापारी त्याच्या घरी जाऊ लागतो तर त्याला रस्त्यामध्ये तो दुसरा पुरुष भेटतो आणि त्याने मंदिरातले धन चोरले होते. तो खूप खुश होता ते मंदिरातलं धन चोरून. तो त्याला दिसला. तो बोलला, आज तर माझं नशीब मला खूप छान साथ देत आहे की मला एवढं सगळं धन मिळालं. हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो घरामधली सगळी देवाची चित्रे काढून टाकतो. काही वर्षानंतर त्या दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतं. ते मेल्यानंतर यमराजाच्या सभेत जातात आणि तिथे उपस्थित असतात आणि तो पहिला पुरुष त्या दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याला खूप राग येतो आणि त्याच्या रागाच्या भरात यमाला विचारतो, मी तर कायम चांगले कार्य आणि कर्म करत होतो
दान धर्मावर विश्वास ठेवत होतो, पण त्याच्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि त्रासच का मिळाला? माझ्यासोबतच असं का झालं? आणि या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली, हा भेदभाव का? याच्यावर एमराज बोलले, तू चुकीचा विचार करत आहेस. ज्या दिवशी तुझी गाडीला धडक झाली तो दिवस तुझ्या आयुष्यामधला शेवटचा दिवस होता. परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका छोट्याशा अपघातामध्ये बदलला. म्हणून तू वाचला गेलास. तुला या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे का? तर याच्या भाग्यामध्ये राजयोग होता, परंतु याच्या कुकर्मामुळे, अशा कार्यामुळे फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीमध्ये बदलला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, पार्थ, आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे का, की अजून काही बाकी आहे? असा विचार करणं की परमेश्वर तुझ्या कर्मांना नजरअंदाज करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. परमेश्वर आपल्याला कधीच कोणत्या रूपामध्ये काय देईल ना, हे मनुष्याला माहीत नसतं. परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर परमेश्वराची कृपा कायमस्वरूपी तुमच्यावर राहील. नेहमी तुम्ही चांगले कर्म करत राहा आणि आपले चांगले कर्म नेहमीच करत राहिले पाहिजे, कारण त्याचे फळ आपल्याला जीवनामध्ये कधीतरी मिळणारच आहे. म्हणून आयुष्यात हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. की श्रीकृष्णांनी पण हे गीतेमध्ये सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारचे केलेले कर्म कधीच वाया जात नाही. ते नेहमी चांगल्याच कामासाठी उपयोगी होतात. ते मग कुठलेच कर्म असू द्या, तुमचे चांगले असू द्यात नाहीतर वाईट, त्यांची गिनती तर वर होतेच.